अंतरिक्षात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाची तुम्ही कधी अनुभवलेली आहे का? पक्ष्यांच्या किलबिलाटाने नव्हे, पण अंतरिक्ष जहाजाच्या प्रणालींच्या हुंकाराने जागा घेण्याची कल्पना करा. तुमची सकाळची कॉफी शून्य गुरुत्वाकर्षणात तरंगताना आनंदाने पिता. पृथ्वीवरील एक सामान्य दिवस ब्रह्मांडात खूप वेगळा आहे. एक अंतरिक्ष यात्रीच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या दिनचर्येपासून ते काम, विश्रांती आणि झोपेपर्यंत होते. चला तर एका क्षणासाठी आमच्या ग्रहाच्या सीमा छोडूया. अंतरिक्षात राहणाऱ्या लोकांच्या आश्चर्यदायक जगातील आमच्यासह सफर करा. अंतरिक्षातून पृथ्वीचे विलोभनीय दृश्य पाहण्याची कल्पना करा. पक्ष्यांच्या किलबिलाट किंवा उगवत्या सूर्याच्या जगण्यापासून असंख्य वेगळे आहे. शून्य गुरुत्वाकर्षणातील सकाळ हा रुजू आणि अनुकूलनाचा संगीत असतो. सबसे पहला चुनौती बिस्तर से उठना. शून्य गुरुत्वाकर्षणामुळे टिकण्यासाठी खालीला नाही. अंतरिक्ष यात्री भिंतीवर अंकुर लावून त्याच्या झोपट्यातून बाहेर उडण्यासाठी तरंगतात. दात ब्रश करणे आणखी एक साहस आहे. अंतरिक्षात पाणी नाही झळकतो, ते तरंगते फुगे तयार होतात. तथापि अंतराळवीर एक खास डिझाईन केलेली टूथपेस्ट वापरतात जी ते गिळू शकतात. धुण्याची आवश्यकता नाही. डब्बर से चलता हुआ. कल्पना करा की आपले फुटणे आपल्या पेटपासून दूर तरंगत असतील. डब्बर से चलता हुआ. फक्त पाणी घाला आणि तयार आहे तुमचे शून्य गुरुत्वाकर्षण जेवण. पण यापैकी असंख्य आवश्यकता असलेल्या या चुनौत्यासोबतच अंतराळवीरांना आपल्या कॉस्मिक ब्रेकफास्टच्या बद्दलची इच्छा नाही. अंतरिक्षात दिवसाची सुरुवात सामान्य सूर्योदयाच्या जुन्या अनुभवाशी भिन्न आहे आणि नाश्ता हा अनुभव अस्तित्वातून बाहेरचा आहे. नाश्त्यानंतर दिवसभराच्या कामाची वेळ येते. डब्बर से चलता हुआ. आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशनवरील अंतरिक्ष यात्रींना येथे खाली आपल्यापेक्षा दिवसभराचे काम असते. त्यांच्या कामाच्या दिवसात देखभाल कार्य, वैज्ञानिक संशोधन आणि मिशन नियंत्रणसह विविध कामाचा समावेश आहे, जसे की संचार आणि इतर कामे. स्टेशन चालू ठेवण्यासाठी नियमित देखभाल आवश्यक आहे. ते यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी उरलेल्या उपकरणांची मर्यादा असते आणि स्टेशनची सिस्टम अपग्रेड करण्यापर्यंत यावे शकते. तरीही वैज्ञानिक संशोधन हा त्यांच्या मिशनचा हृदय आहे. ते प्रयोग करतात जर पृथ्वीवर करणे असं संभव नाही. अवकाश आणि जीवनच्या आकलनाच्या सीमा ओलांडण्याच्या अभ्यासांची निखळ आवश्यकता असते. मिशन कंट्रोल सोबत संवाद अत्यंत आवश्यक आहे. ते त्यांच्या संपर्कात ठेवते, ज्यामुळे ते समस्यांचे निराकरण करण्यासाठी संपर्क साधू शकतात, त्यांच्या निष्कर्षांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या वेळापत्रकाबद्दल अपडेट राहण्यासाठी. डब्बर से चलाया जाता है. काम झाला, आता थोडा आराम करण्याची वेळ आहे. अंतरिक्ष यात्री स्टाईल. अंतरिक्ष यात्रींना दूरवर वेळ घेण्याची गरज असते. अंतरिक्षात ते कसे आराम करतात आणि विना वेळ किंवा गुरुत्वाकर्षणाचा काम कसा करतात. अंतरिक्षात विश्रांती एक वेगळ्या गोष्टी आहेत. अंतरिक्षातील अंतरिक्ष यात्रींना विश्रांत होण्यासाठी विविध पर्याय आहेत. उदाहरणार्थ, व्यायाम हे केवळ विश्रांतीची क्रिया नाही, तर शून्य गुरुत्वाकर्षण वातावरणात होणाऱ्या स्नायू आणि हाडांच्या नुकसानाचा प्रतिकार करण्यासाठी आवश्यक आहे. चित्रपट पाहणे किंवा पुस्तके वाचणे हे दुसरे सामान्य वेळवार आहेत, परंतु सर्वात आश्चर्यजनक विश्रांती क्रियाकलाप म्हणजे फक्त आपल्या घरच्या ग्रहाच्या दृष्टिकोनात आणणे. हे दृश्य त्यांना आकर्षित करण्यात आणि धाडण्यात कधीही अपयशी ठरत नाही. अंतरिक्ष यात्रींना झोपण्याची वेळ येते तर बेडवर फैलू शक्यता नाही. हे लक्झरी नाही. त्याऐवजी ते स्वतःला खास डिझाईन केलेल्या स्लीपिंग बॅगमध्ये अटवतात, जे भिंतीला बांधलेले असतात जेणेकरून ते इकडे तिकडे तरंगू नयेत. हे थोडं विचित्र वाटतं, परंतु त्यांच्या आरोग्यासाठी आणि उत्पादकतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शरीर आणि मन ताजेतवाने करून अंतराळवीर शोध आणि शोधाच्या आणखी एका दिवसाला सामोरे जाण्यास सज्ज आहेत. आणि असा अद्भुत दिवस अंतरिक्ष यात्रीच्या जीवनात संपला. पृथ्वीच्या दृश्यापासून जागेवर उठण्यापर्यंत आणि अद्भुत संशोधन करण्यापर्यंत. झोपण्यापूर्वी ताऱ्यांकडे पाहणे हे अंतराळातील जीवन खरोखरच विलक्षण आहे. अंतराळवीरांनी प्रत्येक 90 मिनिटांनी सूर्योदयाच्या सहज दृष्टिकोनातून आपल्या दिवसाची सुरुवात करतात, आगाध विज्ञानावर काम करतात आणि ब्रह्मांडाचा एक अनोखा दृष्टिकोन घेऊन विश्रांती घेतात. ते भिंतीला बांधून अंतरिक्ष जहाजाच्या नम्र गुंजाराने झोपतात. पुढील वेळी जेव्हा तुम्ही आकाशात पाहत असाल तेव्हा लक्षात ठेवा, तिथे असे लोक आहेत ज्यांना आम्ही सर्वांच्या स्वप्नातून बरेच काही अनुभवायचे आहे.